उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाचा पारा प्रचंड प्रमाणात चढलाय. उन्हामुळे अनेक आजार होत आहेत. त्यातला आजार म्हणजे उष्माघात. उष्माघात म्हणजे काय, तो कसा टाळावा आणि झाल्यास काय काळजी घ्यावी, या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी रामेश्वर जामगे. राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या आरोग्य मुद्रा या विशेष सत्रात आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सामान्यतः मानवी शरीराचं तापमान हे 37 अंश सेल्सिअस एवढं असतं. त्यापेक्षा शरीराचं तापमान खूप जास्त वाढलं किंवा खूप जास्त कमी झालं तर अवयवांवर दुष्परिणाम होऊ शकतो. सर्वसामान्य निरोगी व्यक्तीला अचानक झालेली तापमानातली वाढ सहन करता येऊ शकते, पण नवजात बालकं, वयोवृद्ध व्यक्ती किंवा जुने गंभीर आजार असलेल्या लोकांवर याचा वाईट परिणाम होत असतो. वातावरणातलं तापमान खूप जास्त वाढतं तेव्हा शरीराला थंड राहता येत नाही आणि त्रास होऊ शकतो. त्यातूनच उष्माघात होऊ शकतो. आता पाहूयात नेमका हा उष्माघात म्हणजे काय. कडाक्याच्या उन्हात काम केल्यानं किंवा शरीरात उष्णता निर्माण झाल्याने खूप गंभीर त्रास होतो. त्यालाच उष्माघात म्हणजेच सनस्ट्रोक किंवा हीट स्ट्रोक असंही म्हटलं जातं. ही एक जीवघेणी अवस्था असल्याचं डॉक्टर्स वेळोवेळी सांगत असतात. बाहेरचे तापमान खूप वाढले की शरीरातील तापमान बिघडते, शरीरातील क्षार आणि पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे मृत्यू होऊ शकतो, असं डॉक्टर वेळोवेळी सांगत असतात. महाराष्ट्रात विशेषतः नागपूर, मराठवाडा या भागात उष्माघातामुळे दरवर्षी मृत्यूच्या घटना घडतात. तर राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश अशा राज्यांमध्येही उष्णतेच्या तीव्र लाटांची झळ नागरिकांना सोसावी लागते. इतकंच नाही तर जून 2021 मध्ये कॅनडात रेकॉर्ड ब्रेक उष्णता वाढली. पारा 45 अंशावर गेला आणि अनेकांचा मृत्यू झाला. उष्माघात आता नेमका ओळखायचा कसा, त्याविषयी अधिक माहिती पाहू. उष्माघातात प्रौढांमध्ये शरीराचे तापमान 40 डिग्री सेल्सिअस पोहोचल्यास तीव्र डोकेदुखी, मळमळणे, उलटीचा भास होणे किंवा चिंता वाटणे व चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे, धडधडणे ही लक्षणे दिसत असतात. उष्णतेच्या लाटेमुळे थकवा तसंच सतत झोप येणे ही लक्षणे सुद्धा दिसतात. लहान मुलांनी काही आहार घेण्यास नकार दिला किंवा चिडचिड होणे, लघवी ते कमी झालेले प्रमाण, त्यानंतर शुष्क डोळे, तोंडाची त्वचा कोरडी होणे अशी लक्षणे दिसत असतील तर त्यांना उष्माघात झाला असं आपण म्हणू शकतो. उष्णतेची लाट येते तेव्हा उष्माघात होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं. आता पाहूयात हा उष्माघात नेमका टाळायचा कसा. उन्हात विशेषतः दुपारी 12 ते 3 या काळात बाहेर जाणं टाळा. तापमान जास्त असताना बाहेर असाल तर थकवणाऱ्या क्रिया व हालचाली करू नका. त्यानंतर वेळोवेळी पाणी पित राहा. तहान लागली नाही तरीही पाणी पित राहा. त्यानंतर घराबाहेर पडताना हलके फिकट रंगाचे सुटसुटीत असे सुती कपडे घाला. डोळे झाकण्यासाठी गॉगल, छत्री किंवा टोपी, बूट, चप्पल अशा साहित्याचा वापर करा. अल्कोहोलिक पदार्थ, त्यानंतर चहा, कॉफी, कार्बोनेटेड ड्रिंक्स या सगळ्यापासून शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे ही पेय घेणं टाळा. त्यानंतर प्रथिनांचं प्रमाण जास्त असलेलं अन्न टाळा आणि शिळं अन्न खाऊ नका. जर तुम्ही उघड्यावर उन्हात काम करणार असाल तर टोपी, छत्री वापरा. ओला नॅपकिन वापरून डोकं, मान, चेहरा आणि हातपाय नेहमी पुसून घ्या. पार्क केलेल्या बंद वाहनांमध्ये लहान मुलं, पाळीव प्राण्यांना सोडू नका. तुम्हाला चक्कर येत असेल, आजारी वाटत असेल तर ताबडतोब डॉक्टरांना जाऊन भेटा आणि त्यांचा सल्ला घ्या. आता पाहूयात एखाद्या व्यक्तीला उष्माघात झाल्यास नेमकं आपण काय करावं. उष्णतेची लाट पाहता आवश्यक नसल्यास दुपारच्या वेळेस बाहेर पडणं टाळावं. लोकांनी घाबरू नये पण काळजी घ्यावी असं हवामान विभागानं सांगितलं आहे. दर 3 ते 4 तासाने लघवीला जाणं आवश्यक आहे. त्यासाठी तेवढं पाणीही शरीरात जायला हवं. लघवीचा रंग गडद पिवळा असल्यास शरीरात पाण्याची कमतरता आहे असे समजावे. उष्माघात झाल्यास काय काळजी घ्यावी याबाबत मुंबई महानगरपालिकेने काही सूचना जाहीर केल्या होत्या. तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. दरम्यानच्या काळात त्याला थंड सावलीच्या ठिकाणी झोपवावं. त्यानंतर ओल्या कपड्याने त्यांचं शरीर पुसून घ्यावं. त्यानंतर त्याच्या डोक्यावर साधं पाणी टाकावं जेणेकरून त्यांच्या शरीराचं तापमान हे संतुलित राहील.
त्या व्यक्तीला ORS किंवा लिंबू सरबत यासारखे पेय वेळोवेळी देण्यात यावे, जेणेकरून त्यांच्या शरीरामध्ये एक विशिष्ट चांगल्या पद्धतीचं तापमान व्यवस्थित राहील। अशाच आरोग्यविषयक अधिक माहिती घरबसल्या पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा आणि तुमचे मत कमेंटच्या माध्यमातून कळवा। धन्यवाद।